आज 10 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात कुठे पावसाची थोडीफार शक्यता आहे. सिस्टम पाहिलं तर कुठलीही अशी प्रभावशाली सिस्टम राज्याच्या आसपास नाही. पूर्वेकडून काही प्रमाणात अति उंचावरचे जे काही ढग निर्मित होतील ते पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याची थोडीफार शक्यता दिसते. ते थोडेसे उत्तरेकडून दक्षिण पश्चिमेकडे जाण्याचा अंदाज आहे. बाकी कोरडे वारे जे कमी उंचीवर किंवा अति उंचावरती सुद्धा राज्याकडे येत आहेत. परिणामी राज्यात विशेष मोठ्या प्रमाणावरती पावसाची शक्यता नाहीये. मान्सूनची स्थिती गोव्यापर्यंतच दिसते आणि सॅटेलाइट इमेज जर पाहिली, तर कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी या सकाळी पाहायला मिळालेल्या असतील. तर त्यात रत्नागिरीचा किनारपट्टीचा भाग आहे. त्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी सुद्धा झालेल्या आहेतच. आणि इकडे मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपास सुद्धा ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते. येत्या 24 तासातील जर शक्यता पाहिली, तर येत्या 24 तासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा मध्यम ते जोरदार पाऊस किंवा कोल्हापूर, सातारा घाटमाथ्याच्या आसपासपर्यंत सुद्धा हलक्या मध्यम पाऊस सरींची शक्यता दिसते. रायगड, ठाणे, मुंबई, पालघर एक दुसऱ्या ठिकाणी अधूनमधून हलकी पावसाची एखादी सर पाहायला मिळेल. मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात पावसाचा अजून अंदाज नाही. यानंतर मग सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली एखाद्या ठिकाणी गडगडाट होण्याची शक्यता थोडीफार दिसते. ही शक्यता सुद्धा साधारणतः 30% च्या आसपासपर्यंतच आहे. म्हणजे मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज नाही आणि पावसाची शक्यता जी आहे ती अजून कमीच आहे. आणि राहिलेले जे जिल्हे आहेत, या राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये ज्यांची आता नाव घेतली नाहीत, या ठिकाणी स्थानिक पातळीवरती ढग निर्मितीवरती लक्ष ठेवा. पावसाची विशेष शक्यता जरी दिसत नसली, तर एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.